झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. चला तर मी सुद्धा मामाच्या गावाला चाललो आहे, पण झुकझुक आगीन गाडी नसून या स्वामी रामेश्वर या लक्झरी बसने चाललो आहे. आता झुक आगीन गाडीसुद्धा आमच्या गावी जाते, पण ती कणकवली म्हणजे जवळजवळ 50 किलोमीटर असल्यामुळे तिने जाणं प्रत्येक वेळी नाही परवडत, म्हणून आता या बसने जातो. ही डायरेक्ट घरापर्यंत जाणार. ही बघा पुढची सीट मिळाली आहे दरवाजाच्या जवळची. ही सीट तशी चांगली पडते, कारण नंतर पाय खिडकीला लावून ते झोपता येते, म्हणून मी ही सीट घेतो जास्त करून. जेवण करण्यासाठी ते गाडी थांबली. आता साई अमृत म्हणून हॉटेल आहे. हल्ली ह्या हायवेवर अशाच प्रकारचे हॉटेल झालेले आहेत, आणि या प्रायव्हेट लक्झरी गाड्या STसुद्धा अशाच हॉटेलमध्ये थांबतात. या हॉटेलची आणि या गाडीवाल्यांची मिलीभगत असते. ते मिलीभगत करून मग गिरायकांना लुटत असतात. बघा बऱ्याचशा गाड्या इथे थांबलेल्या आहेत. हे हॉटेल दिसायला छान छान असली तरी इथलं जेवण वगैरे एवढा दर्जेदार नसते, आणि पैसेसुद्धा अव्वाच्या सव्वा आकारतात ते लोक, आणि त्या हिशोबाने पैशाच्या हिशोबाने क्वालिटी नसते. लोकांचा नाईलाज असल्यामुळे लोकांना खावं लागते. चला आता जेवण वगैरे करून झालं आहे. आता पुन्हा बसमध्ये चाललो आहे. आता पुढचा प्रवास सुरू होईल. आता पुढचा प्रवास संपूर्ण रात्रभर असल्यामुळे पुढचा व्हिडिओ सकाळ झाल्यानंतर म्हणजे गावी पोचल्यानंतरच मग दाखवणार, कारण आता थोडं झोपावंसुद्धा लागेल ना. रात्रीचा प्रवास आहे, थोडी झोप घेणं जरुरी आहे. चला तर मग आता सकाळी भेटू. रात्रभर प्रवास करून आता आम्ही आचरा इथे पोचलो आहे. आचरा हे मुख्य हे आहे, मोठं गाव आहे ते. आता हा समोर जो रस्ता दिसतो आहे त्या रस्त्याने थोडा आणि 1-2-3 किलोमीटर गेल्यानंतर आमचं गाव येणार आहे. आमचं गाव वायंगणी, आणि तिथे मला जायचं आहे. चला तर मग.
चला आता गाव जवळ आला, आता 2-3 मिनटातच आता आमचं गाव येईल. मग बस स्टॉपवर उतरून मी घरी जाईन. आमच्या घरी म्हणजे या मामाचा गाव आहे, मामाच्या घरी. ॲक्च्युली मामाच्या घरीसुद्धा जाणार नाही, कारण मामा वगैरे सगळे मुंबईलाच असतात. मग तिथे आमची एक मावशी राहते, मावशी म्हणजे मावशीचा मुलगा राहतो, त्यांच्याकडे जाणार. चला मग आता दाखवतो तुम्हाला. हा आता रस्ता म्हणजे घाटी आहे खाली उतरून जायला. या घाटीने खाली उतरून जाणार आणि मग आमचं गाव येणार. चला तर मग. हे बघा, हे आमच्या मामाचं घर. हे बंदच असते, मामा सगळे मुंबईला स्थायिक झाल्यामुळे केव्हा तरी येतात वर्षातनं. हे बाजूला आहे मावशीचं घर. मावशी म्हणजे मामांची चुलत बहीण, मोठं कुटुंब असल्यामुळे चुलत बहीण. पण त्यांचे सख्खे भाऊ नसल्यामुळे त्यांच्या वडिलांनी सगळी प्रॉपर्टी वगैरे होती ती मावशीलाच दिली, त्यामुळे मावशी इथेच राहिली. मावशीचा मुलगा आहे बाळा म्हणून, तो इथे असतो आणि त्याची पत्नी, दोघे इथे राहतात. पण आम्ही जेव्हा येतो तेव्हा आम्हाला भरपूर आमची सोय करतात ते लोक, मग त्यांच्याकडेच आम्ही येतो. हे बघा, हा परिसर तिथला. हे ब्राह्मण देवालय, हे मामांचं गडगेकर सावंत नाव त्यांचं, मग त्यांचं हे ब्राह्मण देवालय आहे. 12-5 स्थळ म्हणतात तसा. आणि त्याच्याच पुढे खाली जे दिसते आहे तिकडे कौलारू, ते मामांचं आमच्या सार्वजनिक घर आहे कुटुंबाचा. आणि जे पहिलं दाखवलं ते त्यांचा पर्सनल म्हणजे वैयक्तिक त्यांनी बांधलेलं आहे. आणि हे ब्राह्मण देवालय. हे बघा, आता पोचलो आहे. आता 7-8 दिवस इथेच मुक्काम असणार आहे. मग पुढचे जे काही व्हिडिओ बनवले तुम्हाला मी दाखवेनच. आता हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी. कोकणचा परिसर बघा कसा मंदिर आणि झाडांनी सगळ्या नैसर्गिक गोष्टींनी कसा सुजलाम सुफलाम झालेला असतो तो. चला तर मग.